पहलगाम मधल्या बैसारण इथं दहशतवाद्यांनी 26 निरपराध भारतीय पर्यटकांची जी हत्या केली त्याला आता जवळजवळ 4 दिवस उलटलेत। या दहशतवादी हल्ल्याबद्दलच्या अनेक गोष्टी हळूहळू कळत चाललेल्या आहेत। पाकिस्तान कशा प्रकारे एक छुप युद्ध भारताविरुद्ध लढते आहे आणि तेही भारतातल्या निरपराध शस्त्रहीन लोकांच्या विरुद्ध ते आता स्पष्ट उघड व्हायला लागलेलं आहे। द रेजिस्टन्स फ्रंट नावाच्या एका प्रॉक्सी संघटनेच्या मागे राहून पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI आणि लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संघटना कशा प्रकारे हे सगळं घडवून आणतायत ते समोर आता यायला लागले। त्यातच आता एक गोष्ट अशी समोर आलेली आहे ज्यामध्ये स्टुडंट विसाचा वापर करून एक भारतीय व्यक्ती म्हणजे एक काश्मीरी भारतीय व्यक्ती जो पाकिस्तानमध्ये गेला आणि पाकिस्तानमध्ये तो कशा प्रकारे या सगळ्या हल्ल्याचा मास्टरमाइंड झाला ते सगळं आता लक्षात यायला लागले। नक्की काय काय घडलंय ते पाहूयाच। याशिवाय पाहूया या हल्ल्यासाठी TRF याच संघटनेचा वापर का करण्यात आला, लष्कर ए तोयबा किंवा इतर कुठल्या नावाचा वापर का केला गेला नाही, हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। आदिल अहमद ठोकर हा श्रीनगरच्या दक्षिणेला जो अनंतनाग नावाचा जिल्हा आहे या अनंतनागच्या जवळ गुरे नावाचं एक छोटंसं गाव आहे, या गुरे गावचा हा आदिल अहमद। पोलिसांनी जी दहशतवाद्यांची चित्र जाहीर केलेली आहेत त्यापैकी हा व्यक्ती म्हणजे आम्ही ज्याला सर्कल करून स्क्रीनवर दाखवतोय तो 2018 साली हा आदिल अहमद पाकिस्तानला शिक्षणासाठी गेला। ज्या विसाच्या आधारे तो गेला त्या विसाच्या अर्जावर हायर एज्युकेशनसाठी तो जातोय असं लिहिलं होतं, पण तिथे जाऊन त्यानं कुठल्या प्रकारचं हायर एज्युकेशन घेतलं हे मात्र कुणालाच माहिती नाही, याचे डिटेल्स उपलब्ध नाहीत। अर्थात पाकिस्तानमध्ये हायर एज्युकेशनसाठी जाणारा हा जगातला पहिलाच व्यक्ती असावा। पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर आदिल अहमद लष्कर ए तोयबाच्या गळाला लागला आणि त्यात तो काश्मीरी असल्यामुळं आणि काश्मीरी भारतीय असल्यामुळं त्याचा वेगळ्या पद्धतीनं वापर करून घेणं ISIला सहज शक्य होतं। तिथं पाकिस्तानमध्ये आदिलला मग शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं गेलं। तिथं अनेक गोष्टी लष्करी प्रशिक्षणाच्या दृष्टीनं त्याला शिकवल्या गेल्या। या आदिलचं जे शिक्षण होतं तेच मुळात असं होतं की त्यानं पर्यटकांच्यावर हल्ला करायचा आहे। त्यानं कुठल्याही सैन्यावर किंवा इतर कुठल्या वस्तीवर जाऊन हल्ला करायचा नव्हता, तर तो पर्यटकांच्यावर होता। कारण काश्मीरमध्ये मागच्या काही वर्षात टुरिझम मोठ्या प्रमाणावर वाढत होतं, दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येनं जायला लागले होते, त्यामुळे काश्मीर सहजपणे भारतासोबत मिसळून जाईल की काय याची भीती पाकिस्तानमध्ये लोकांना वाटायला लागली होती। त्यामुळे याची भरती पर्यटकांच्यावर हल्ला करणाऱ्याच ग्रुपमध्ये केली होती आणि लष्कर ए तोयबानंच बनवलेल्या द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेत याला भरती केलं गेलं। द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेबद्दल थोडक्यात सांगायचं तर या संघटनेच्या नावात कुठेच तुम्हाला पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या नावांसारखं धार्मिक कनेक्शन दिसत नाही। म्हणजे लष्कर ए तोयबा, जमात उद दावा वगैरे प्रमाणे द रेजिस्टन्स फ्रंट हे पूर्णपणे इंग्रजी नाव आहे। हे यासाठी ठेवलं गेलं की हे आंदोलन हे काश्मीरच्या भूमिपुत्रांचा आपल्या हक्कांसाठी पुकारलेला लढा आहे असं वाटावं म्हणून त्यात रेजिस्टन्स हा शब्द मुद्दामून घालण्यात आला, म्हणजे ते लोक सरकारविरुद्ध लढतायत असं वाटावं म्हणून। दुसरी एक गोष्ट म्हणजे लष्कर ए तोयबा सारख्या संघटनांच्यामुळे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATFनं टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंग यामध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले। यांच्या भारतातल्या हालचाली जर अशाच चालू राहिल्या तर पाकिस्तान ब्लॅक लिस्टमध्ये जाईल, याच्या भीतीनं द रेजिस्टन्स फ्रंट नावाची एक प्रॉक्सी संघटना फक्त नामधारी अशी संघटना निर्माण करण्यात आली, ज्याचा प्रमुख देखील अब्बास शेख हा काश्मीरी व्यक्ती होता त्यालाच करण्यात आलं, जो नंतर श्रीनगरमध्ये एका चकमकीत भारतीय लष्कराकडून मारला गेला। पाकिस्तानमध्ये गेलेल्या आदिलनं मग आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर म्हणजेच आसिफ फौजी, सुलेमान शाह, अबुल तलहा यांच्याबरोबर LOC क्रॉस केली आणि तो गुप्तपणे भारतात आला। भारतात येऊन देखील तो जास्तीत जास्त काळासाठी लपूनच राहिला आणि मागच्या अनेक दिवसांपासून तो बैसारणची रेकी करत होता। म्हणजे पहलगाम मधल्या ज्या ठिकाणावर हल्ला झाला तिथं तो वारंवार येऊन जात होता। हे ठिकाण निवडण्याचं महत्त्वाचं कारण असं देखील होतं की इथून बाहेर पडणं अतिशय अवघड होतं। तिथं जाण्यासाठी प्रॉपर चांगले असे रस्ते नाहीत, पायी जावं लागतं आणि जाण्या येण्यासाठी भरपूर वेळ लागतो, त्यामुळे सहजपणे ती जागा कुणाला सोडता येत नाही। म्हणून दहशतवाद्यांनी अशी जागा निवडली जिथं सहजपणे जास्तीत जास्त लोकांना पकडता येईल आणि मारता येईल। दुसरं कारण हे देखील आहेच की बैसारण व्हॅली हे या ठिकाणचं म्हणजे पहलगाम मधलं अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि सहसा काश्मीरमध्ये गेलेला प्रत्येक माणूस बैसारण या ठिकाणी जातोच जातो।
अखेर या 7 लोकांनी मिळून तिथल्या भारतीय पर्यटकांच्यावर हल्ला केला। त्यापैकी 5 लोक हे पाकिस्तानी होते तर 2 लोक हे भारतीय होते, म्हणजे भारतात राहणारे काश्मीरी होते। त्यामुळे त्यांना तिथल्या भूगोलाचा चांगला अभ्यास होता। त्यामुळे हा हल्ला झाल्यानंतर अगदी थोड्याशाच वेळात भारतीय सैन्य तिथं पोहोचायच्या अगोदर हे लोक तिथून सहजपणे निसटून गेले। अशा प्रकारे स्टुडंट व्हिसाच्या नावाखाली पाकिस्तानात गेलेल्या आदिलनं भारतात दहशतवादी हल्ल्याचा घाट घातला। या आदिल अहमदचा दहशतवादी हल्ल्यातील सहभाग उघड झाल्यानंतर आता भारतानं या आदिल अहमदचं घर स्फोटकं लावून उडवून दिलं आहे। या आदिल अहमदच्या आईनं अशी अपेक्षा व्यक्त केली की जर ही घटना आदिलनं घडवून आणली असेल तर भारतानं त्याचा एन्काउंटर करावा आणि तसा एन्काउंटर करायचा भारताला हक्क आहे आणि त्याची त्यांना काही हरकत नाही। त्यांनी हे देखील कन्फर्म केलं की 2018 सालीच तो शिक्षणासाठी म्हणून पाकिस्तानला निघून गेला होता। त्यानंतर तो कधीही भारतात म्हणजे काश्मीरमध्ये परत आलेला नाही। तर हा होता कशा प्रकारे काही लोक स्टुडंट व्हिसाचा वापर करून आपल्या देशाविरुद्ध अतिरेकी कारवाया करतात, त्याचा एक उघड झालेला कट। या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्याबरोबर शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा।